या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 93 59 12 59. समर्थ सद्गुरुभ्यो नमः. इष्टदेवतायै नमः. कुलदेवतायै नमः. ग्रामदेवतायै नमः. स्थानदेवतायै नमः. वास्तुदेवतायै नमः. सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः. सर्वांनी जमिनीला स्पर्श करायचंय, म्हणायचं हे भूमी देवता, हे भूमी देवता आमच्या मनातील सर्व कार्य पूर्ण होण्याकरिता घरामध्ये आलेला पैसा जीवनामध्ये संपादन केलेला पैसा धन धान्य ऐश्वर्य यांचं अभिवृद्धी होण्यासाठी माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचं शारीरिक मानसिक आर्थिक पीडा समाप्त होऊन सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश कीर्ती अखंड महालक्ष्मी कृपा अनुग्रह महागणपती कृपा अनुग्रह प्राप्त्यर्थ मंगळवारी सूर्योदयानंतर प्रथम होरामध्ये मी यथाशक्ती यथा ज्ञानेन गणपती अथर्व शीर्ष पठन करीत आहे. यासाठी हे भूमी देवता अनुमती आज्ञा प्रदान करावं. ओम देव शांतिरंतरिक्षं शांतिर्पृथिवी शांतिरापः शांति औषधय शांति वनस्पतय शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वभूम शांति शांतिरेव शांति सामा शांति हरि. ओम शांति शांति शांति. सूर्याला नमस्कार करून घ्यायचं, म्हणायचं ओम ह्रीं निग्म रश्मये आरोग्यदायक सूर्याय नमो नमः. उजवं आज डोक्यावरती ठेवायचं. उजवा स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिषो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. नमस्कार करून घ्यायचं. डाव्या हातावरती उजवा ठेवा आणि उजव्या मांडीवरती ठेवून घ्या. एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभदितौ श्रीमान मम. स्वतःचं गोत्राचं नावाचं उच्चारण करून घ्या. म्हणायचं गोत्रस्य नामधेयस्य मम सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ दिवसे यथा ज्ञानेन यथा विदित उपचार द्रव्यद्वारः गणपति कृपा अनुग्रह सिद्ध्यर्थ महागणपति अथर्वशीर्ष पठनम अहम करिष्यामि. नमस्कार करायचा.
आता हात जोडायचं, डोळे बंद करायचं, ताट बसायचं, ओंकार जप करायचं 7 वेळा. तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. जेवढं जोरात ओंकार म्हणता येईल तेवढं जोरात ओंकार म्हणायचं. गणपतीला प्रार्थना करायचं आहे, कुठल्याही प्रकारचा विघ्न न येता आमच्याकडून गणपती अथर्व शीर्ष पठण करून घ्यावं. कुठल्याही प्रकारचा विघ्न न येता कार्यक्रम पूर्ण व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तो विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तो गजाननं. शंकरादोरी शंकरात झाल्यानंतर सर्वांनी गणपती अथर्व शीर्षाला प्रारंभ करूया. पहिला अनुवाद मी म्हणतो, माझ्या नंतर सर्वांनी म्हणायचं. त्यानंतर पुढची 10 वेळा सर्वांनी मिळून पठण करायचं. श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. ओम नमस्ते गणपतये. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं अर्धासि. त्वमेव केवलं हरदासि. त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि. त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि. साक्षादात्मासि नित्यं. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि. ऋतं वच्मि. सत्यं वच्मि. सत्यं वच्मि. अवत्वमाम्. अवत्वमाम्. अवत्सः.
ज्योसी त्वं सच्चिदानन्दादिर्योऽसि प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगदं तत्तिष्ठते सर्वं जगदं तत्तिष्ठति सर्वं जगदं त्रैलयमेष्यति सर्वं जगदं त्रैलयमेष्यति सर्वं जगदं तं प्रत्येते सर्वं जगदं तं प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं भूमिरापो नलो नीलो नमः चत्वारि वाक्पदानि त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीता त्वं गुणत्रयातीता देहत्रयातीता त्वं देहत्रयातीता कालत्रयातीता त्वं कालत्रयातीता मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं शक्तित्रयात्मका त्वं शक्तित्रयात्मका योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं ब्रह्मा त्वं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्यं गणादिपूर्वमुच्चार्यं वर्णादितदनन्तरं वर्णादितदनन्तरम् अनुस्वारः परतरः अनुस्वारः परतरः तुलसितम् अनधेन्दुलसीतं तारेण रुद्धम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् एतत्तव मनस्वरूपम् चकारः पूर्वरूपम् दकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तिरूपम् अनुस्वारशान्तरूपम् बिन्दोरुत्तररूपम् बिन्दोरुत्तररूपम् नारसन्धानम् नारसन्धानम् सहितासन्धिः सहितासन्धिः ईशा गणेशविद्या सहिता गणेशविद्या गणकऋषि गणकऋषिः श्रुद्गायत्री छन्दः गायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशलधारिणम् पाशवं कुशधारणं हृदयं च वर्धम् अस्तैः हृदयं वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकध्वजम् बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरम् रघतवं लम्बोदरं उपकर्णकम् चतुर्पकरणं रक्तवाससम् रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवम् भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्ट्यादौ आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यम् एवं ध्यायति यो नित्यं योगि योगिनां वरः स योगी योग्याम्बरः नमो व्रातपतये नमो रातपतये नमो गणपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायै नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय एकदन्ताय विघ्ननाशिने विघ्ननाशिने शिवसुताय शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः वरदमूर्तये नमः हे वक्रतुंड गणपती हे वक्रतुंड गणपती तुझ्या चरणी तुझ्या चरणी प्रथम आवर्तन प्रथम आवर्तन पठण केलेलं आहे पठन केलेलं आहे ते स्वीकारून ते स्वीकारून यापुढं यापुढं माझ्या घरातून कुठल्याही कामासाठी कुठल्याही कामासाठी बाहेर गेला असल्यास बाहेर गेले असल्यास मनात म्हणून घेतलेलं मनात म्हणून घेतलेलं सर्व कार्य पूर्ण व्हावं 11 वेळा ओम वक्रतुंडाय हुम
या मंत्राचा जप करायचा आहे. ओम वक्रतुंडाय हुम. 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 आता सर्वांनी माझ्या सोबत म्हणायचंय. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमानम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवाचानमवशिष्यम् अवप्रसादाय अवपुरस्ताद अवउत्तराकाद अवदक्षिणाकाद अवपूर्वाकाद अवाधाकाद सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वशिक्षते सर्वं जगदिदं तर्हि सर्वं जगदिदं तर्हि रतेः त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितो नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं यो यो ध्यायन्ते नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वः गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अपस्वार परतः अर्धेन्दुरसेकं कारेण बद्धम् एतम् अधस्वरूपम् गकारापूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् बिन्दोरुत्तररूपम् नामसन्धानम् संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणपतिः निःश्रद्धायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ झं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं हृदयं च वरदम् अस्य विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुरिक्तां रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्यं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सुजातो प्रभुदेवशरणपरम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनाम्बरः नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. म्हणायचं. हे महागणपती देवता हे महागणपती देवता तुझ्या चरणी द्वितीय आवर्तन समर्पित करीत आहे ते स्वीकारून माझ्याकडून माझ्या आई वडिलांच्याकडून कळत न कळत कोणाचं मन दुखवलेलं असल्यास त्यांच्या मनाची तळतळ पीडा पाप शाप मला माझ्या कुटुंबातील लोकांना लागलेलं असेल त्या पीडेतून त्या पापातून आम्हाला मुक्त कर 16 वेळा ओम एकदंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम एकदंताय नमः. ओम
एकदन्ताय नमः ॐ 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 एकदन्ताय नमः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुषान्मवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं तत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि नयनेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं त्वमतीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं क्षत्रित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलस्थितं तारेण रुद्रम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानं संहिता सन्धिः एषा गणेशविद्या गणकऋषि निःश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवतः ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तेर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो वात्रपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। म्हणायचं हे महागणपती देवता हे महागणपती देवता तुझ्या चरणी तुझ्या चरणी तिसरं अनुवाद
तिसरं अनुवाद जे समर्पित केलेलं आहे जे समर्पित केलेले ते आहे स्वीकारून ते स्वीकारून माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या कुल परंपरेमध्ये माझ्या कुल परंपरेमध्ये मला माहीत असलेले मला माहित असलेले माहित नसलेले जे कोणी पितर आहेत जे कोणी इतर आहेत त्यांच्या आत्म्याला सद्गती शांती प्राप्त व्हावं शांती प्राप्त व्हावं गर्भस्थ शिशु गर्भपात शिशु बालक बालिका किशोर किशोरी युवक युवती तरुण तरुणी अविवाहित अखंड सौभाग्यवती वृद्ध दाम्पत्य माझ्या ऋणानुबंधनातील जे व्यक्ती मृत पावलेले आहेत त्यांच्या आत्म्याला सद्गती शांती प्राप्त व्हावं यापुढं मला माझ्या कुटुंबातील लोकांना मेलेल्या आत्म्यांपासून अथवा भूत प्रेत पिशाचबाधा होऊ नये असल्यास ते निघून जावं शंकनादाने त्या देवाला मृतात्म्यांच्या पितृदोष मुक्तीसाठी प्रार्थना करण्यात येईल 3 वेळा शंकनाद होईल शंकनाद होत असताना सर्वांनी ओम नमः शिवायचा जप करायचे ताट बसा जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं चतुर्थानुवाकः ॐ नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्मवान् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवाचारोपदिश्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवधूर्वातात् अवदक्षिणातात् अवधूर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि संसारम् तं वाङ्मयस्त्वं चिन्मयः तं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः तं सच्चिदानन्दोऽसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जडितं तत्तो जायते सर्वं जडितं तत्त्वदिष्यते सर्वं जडितं तस्मै सर्वं जडितं तस्मै प्रत्येते तं भूमिरापो नलो नरः तं चत्वारि पराणि तं गुणत्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं मूलाधारस्थितो विशिष्टं तं शक्तित्रयात्मकः तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणाधिपूर्वमुच्चार्यं वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतमः अर्धतीर्थोदीतम् आहारेणवृद्धम् एतं तव स्वरूपम् गणाः पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरूपम् नादसन्धानम्
गणेश विद्या गणकौशे यस्रुद्रायत्री चन्द्रः गणपतिर्देवतः ॐ गं गणपतये नमः धीरदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं वाचाकुशधारिणं रतन्द्रवरवरमस्तेर्विभ्रामोषकध्वजं रक्तं लम्बोदरं शोभकर्णं रक्तं वासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैर्पूरितं भक्तानां जगद्धारणमच्युतम् आदिविभूतं चतुष्टादौ प्रकृते पुरुषाय तत्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनापरः नमो गणपतये नमः प्रकम्पते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। म्हणायचं हे महागणपती हे महागणपती शत्रु विध्वंसिनी गणपती शत्रु विध्वंसिनी गणपती तुझ्या चरणी तुझ्या चरणी मी चार अनुवाक गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण करून तुझ्या चरणी समर्पित करीत आहे ते स्वीकारून मला माहीत असलेले माहीत नसलेले जे कोणी शत्रू आहेत त्या सर्व शत्रूंना सद्बुद्धी दे त्यांनी आमचं वाईट चिंतन करू नये वाईट करू नये होणाऱ्या केलेल्या होत असलेल्या कामांमध्ये अडथळा आणू नये आमच्यावरती जळू नये माझ्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या द्वेष भावना स्वरूपाने जे शत्रू आहेत ते सर्व शत्रू समाप्त व्हावं ओम शत्रु विध्वंसिनी गणपतये नमः 21 वेळा जप करायचा 21 वेळा ओम शत्रु विध्वंसिनी गणपतये नमः 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 ओम शत्रु विध्वंसिनी गणपतये नमः। पंचमनुवाकः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं धृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुषाण्मवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दविद्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं तत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलादास्थितोऽसि नित्यं त्वं क्षत्रित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म पूर्ववस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः शेषा गणेशविद्या गणकऋषिः निश्चुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रतं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टयादो प्रकृते पुरुषात्मकम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भाद्रपतये नमो गणपतये नमः प्रणतपतये नमस्तेस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुधाय श्रीवरदमूर्तये नमो नमः। म्हणायचं हे महालक्ष्मी गणपती देवता हे महालक्ष्मी गणपती देवता पंचम अनुवाक तुझ्या चरणी समर्पित करीत आहे ते स्वीकारून यापुढं माझ्या घरी आलेलं पैसा जीवनामध्ये संपादन केलेला पैसा धन धान्य ऐश्वर्य यांचं अभिवृद्धी व्हावा कमवलेला पैसा दवाखान्यात व्याज भरण्याच्या ठिकाणी फसून जाण्याच्या ठिकाणी नुकसान होण्याच्या ठिकाणी कोर्ट कचेरी कामामध्ये पैसा खर्च होऊ नये आलेला पैसा स्थिर राहून आमच्या हाताने सतत शुभ कार्य घडत राहावं लक्ष्मी देवी माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती कृपा दृष्टी ठेवावं वक्रदृष्टी येऊ नये ओम लक्ष्मी विनायकाय नमः 16 वेळा जप करायचं ओम लक्ष्मी विनायकाय नमः 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 ओम लक्ष्मी विनायकाय
विनायकाय नमः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं सुखं वच्मि सत्यं वच्मि अवत्ममाम् अवतारम् अवधूतारम् अवधातारम् 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 अवाञ्चानमवशिष्यम् अवपक्षातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवधरास्तात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाभिर्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्पूजायते सर्वं जगदिदं तत्त्वनिष्ठते सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं तहे प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणाधिं पूर्वमुच्चार्य गुणवाधिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रसितं कालेन रुद्धम् एतत्तव मनस्वरोहम् पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् हिन्दुरुत्तररूपम् नादस्सन्धानम् संहिता सन्निहे ईशा गणेशविद्या गणकऋषिः श्रद्धायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपतये नमः एकघण्टाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो धन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुचलारिणम् हृदयं च करतं हस्तैः प्राणं मूषकध्वजम् रक्तपुलम्बोदरं शूर्पदर्णकं रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुभूषितम् मन्दानुकम्पिनं देवं जगत्कारणश्रुतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनाङ्गरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः हे महागणपती देवता हे महागणपती देवता तुझ्या चरणी तुझ्या चरणी 10 वेळा 10 वेळा गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष समर्पित केलेला आहे समर्पित केलेला आहे ते स्वीकारून हे स्वीकारून मी मी रागाच्या भरामध्ये रागाच्या भरामध्ये कोणाला काही शब्द बोलून कोणाला काही शब्द बोलून मन दुखवलेलं असल्यास मन दुखवलेलं असल्यास स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असत्य असत्य खोटं संभाषण केलं असल्यास खोटं संभाषण केलं असल्यास कोणाला आशा लावून कोणाला आशा लावून निराशा केलेलं असल्यास निराशा केलेली असल्यास त्याच्या पीडा त्याच्या पीडा फलित फलित मला मला माझ्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाला लावलेलं लागलेलं असेल लागलेलं असेल त्या पीडेतून त्या पिढेतून त्या पापातून त्या पापातून आम्हाला मुक्त कर मुक्त कर ओम ओम पाप विमोचन पाप विमोचन गणपतये नमः गणपतये नमः 11 वेळा करायचा 11 वेळा ओम पाप विमोचन गणपतये नमः ओम पाप विमोचन गणपतये नमः ओम पाप विमोचन गणपतये नमः ओम पाप विमोचन गणपतये नमः
ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ पापविमोचन गणपतये नमः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं त्वमेव सर्वं बलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अवतारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवाञ्छानवशिष्यम् अवपश्चात्तात् पुरस्तात् अवोत्तरात्तात् अवधूर्ध्वात्तात् दक्षिणात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयत्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः सच्चिदानन्दाद्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो ध्यायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं तहि नैवेक्ष्यते सर्वं जगदं त्वयि प्रत्येति विरापो नलो निलो नवः चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः देहत्रयातीता त्वं कालत्रयातीतः भारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा विष्णो स्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वं अग्नेस्त्वं वायोस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणाधिं पूर्वमुच्चार्यं वरुणाधिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अवधेन्दुसेवम् तारेण रुद्धम् एतोतमसुरोम् नकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरुतररूपम् ज्ञानसन्धानम् सन्देहे ईशा गणेशविद्या गणपतिः श्रद्धायत्री छन्दः गणपतिः देवताम् ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् भाषणं पुत्रायम् हृदयं च वरदं अस्ति विप्राणं मोषकवधनं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकम् रक्तवाससं गदगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुभूषितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमहितम् अविर्भूतं च दृष्ट्याधौ प्रकृतेः पुरुषात्मकम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनामरः नाथपतये नमो गणपतये नमः प्रमदवतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः म्हणायचं हे लंबोदर गणपती हे लंबोदर गणपती तुझ्या चरणी 7 वेळा 7 वेळा गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे पठण केलेले आहे ते स्वीकारून ते स्वीकारून माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचं माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचं रक्षण करावं रक्षण करावं आपल्या घरातील लहान बाळांपासून वृद्ध मोठ्या व्यक्तीपर्यंत जेवढे लोक असतील तेवढ्या कुटुंबातील सर्व लोकांचं नाव उच्चारण करून घ्या. माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचं रक्षण करावं गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्म
शृण्वन्नोतिभिस्सेदसादनम् श्रीमहागणाधिपतये नमः। पाणी ज्यांना पाणी प्यायचं त्यांनी पाणी पिऊन घ्या. गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करदासि त्वमेव केवलं धरदासि त्वमेव केवलं हरदासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्फलाम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिदेवोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठते सर्वं जगदिदं त्वयि विनिशते सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नीलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः कालत्रयातीतः मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रास्त्वं इन्द्रास्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणाधिं पूर्वमुच्चार्य वर्णाधिकरनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलशिरम् कालेन रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम् ऋकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनस्वारशादिरूपम् इन्दोत्तररूपम् नादसन्धानम् सैयासन्दे सैषा गणेशविद्या गणगणपते निःश्रद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ घं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं भाषमं कुशलायनं हृदयं च वरदम् हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्भोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं वखदावलम्बितं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेव पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीभरतमूर्तये नमः। म्हणायचं हे धूम्रवर्ण गणपती हे धूम्रवर्ण गणपती तुझ्या चरणी मी 8 वेळा गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे ते स्वीकारून माझ्या शरीरामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या घरामध्ये जे काही दुष्ट शक्ती दुष्ट आत्मा आहेत ते सर्व समाप्त व्हावं 3 वेळा डोक्यावरून टाळी वाजवायचं 3 वेळा.
11 वेळा ओम धूम्रवर्णाय नमः या मंत्राचं जप करायचं. ओम धूम्रवर्णाय नमः. 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 कार्यकर्त्यांनी प्रसाद वाटपाचं सुरू करावं. असं नवमन्वाकः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं रथं लक्ष्मी सत्यं लक्ष्मी अवतारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवमानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं चिन्मयः आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः सच्चिदानन्दात् द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तिष्ठति सर्वं जगदिदं द्वैदेवेशति जगदिदं द्वै प्रत्येके भूमि दापो नरो निरोधः त्वं चत्वारि वाक्पदानि गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णोस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रास्त्वं अग्निस्त्वं वायोस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों नादेतदनन्तरम् अनुस्मारः परतरः तुलसितं तारेण रुदम् एकत्वमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्मारश्चान्तरूपम् बिन्दु उत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या ऋषि नेतुर्गायत्री छन्दा गणपतिर्देवता ॐ धं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे भद्रतुण्डाय धीमहि नमोदन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तम् आशमं कुशधारिणम् रथं च वरदम् हस्ते भिक्राणम् मोषकध्वजम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकम् रक्तवासनं रक्तगन्धान्निक्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषः परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनाम्बरः पुरातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः म्हणायचं. हे लंबोदर गणपती हे लंबोदर गणपती विघ्न विनाशक गणपती हे विघ्नविनाशिनी गणपती मी 9 वेळा 9 वेळा गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण करून पठन करून तुझ्या चरणी तुझ्या चरणी समर्पित करीत आहे. समर्पित करीत आहे. ते स्वीकारून सर्व बाधा सर्व पीडा सर्व रोग यातून आम्हाला मुक्त कर. शरीर आरोग्य संपन्नता प्रदान करावं. 11 वेळा महामृत्युंजय मंत्र जप करायचंय. 11 वेळा ओम त्र्यंबकं यदामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यदामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् 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 मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमानम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचारमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोल्लात्तात् अवधरात्तात् सर्वतो महामायि सुमन्तात् तं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं ततो जायते सर्वं जगदं तत्परिष्ठरिः सर्वं जगदं दैवेश्वरिः सर्वं जगदं दैवतेति त्वं भूयापूर्वो निरोधः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्योऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णो त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रस्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः तुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम् चकार पूर्वरूपम् नकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नामसन्धानम् संहिता सन्देहे सैषा गणेशविद्या गणकरुषिः श्रद्धायत्री छन्दः गणपतेर्देवता गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो धन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं आशवं कुशधारिणम् हृदयं च वर्धम् अस्तैः विभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैसपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः स्वशान्तरम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनामहाय तपतये नमो गणपतये नमः प्रमदपतवे नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः दोन्ही हात जोडून डोक्यावरती ठेवायचं
म्हणायचं, हे महागणपती देवता हे महागणपती देवता तुझ्या चरणी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नतमस्तक होऊन 10 वेळा 10 वेळा यथा ज्ञानीनं येता ज्ञानेनं गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे, पठण केलेले आहे ते स्वीकारून ते स्वीकारून आतापर्यंत आतापर्यंत माझ्या हातून कळत न कळत कळत न कळत जे काही पापकर्म झालेलं आहे पापकर्म झालेलं आहे ते सर्व निघून जाऊ दे, निघून जाऊ दे. गतम दुःख गतम दुःख सांगण्यासारखं सांगण्यासारखं न सांगण्यासारखं न जे सांगण्यासारखं काही दुःख आहे जे काही दुःख ते आहे सर्व ते सर्व निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. गतम दारिद्र्य गतम दारिद्र्य माझ्या शरीरामध्ये, माझ्या शरीरामध्ये माझ्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये जे काही दरिद्रता आहे जे काही दरिद्रता आहे हे सर्व ते सर्व निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. यापुढं यापुढं मला सुख सुख समृद्धी समृद्धी ऐश्वर्य ऐश्वर्य भगवती गणपती लक्ष्मी समेत गणपती लक्ष्मी समेत गणपती तुझी कृपा दृष्टी तुझी कृपा दृष्टी कृपा अनुग्रह मला प्राप्त व्हावं. व्हावं. ओम गम गणपतये नमः. गणपतये नमः. नमस्कार करायचं 10 वेळा ओम गम गणपतये नमः मंत्राचा जप करायचा. ओम गम गणपतये नमः. 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 शेवटचा आहे विशेषतः संकल्प याचा असा राहील. गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे, विद्यार्थी लभते विद्याम. विद्यार्थ्यांना जे वाचलेलं लक्षात राहत नाही, सांगितलेलं लक्षात राहत नाही, ऐकल्यानंतर ते प्रकट करता येत नाही, त्याला म्हणतात धारणाशक्ती. ते सर्व प्राप्त होण्याकरिता आज शेवटचा 11वा वेळा मंत्र आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन लक्षपूर्वक शब्दोच्चार करत मंत्र जप करायचा आहे. सामुदायिकरित्या आपण हा मंत्र जप करत आहोत, सामुदायिकरित्या मंत्र पठण करत आहोत. आतापर्यंत वरदमूर्तये नमो नमः इथपर्यंत झालेला आहे. आता शेवटपर्यंत होईल. सर्वांनी शांततेने व्यवस्थितरित्या लक्ष देऊन म्हणायचं आहे. सुरुवात करायचं. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं लक्ष्मी सत्यं लक्ष्मी अवत्तमाम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचारमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात् अवचोद्धातात् अवधातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः सच्चिदानन्दाभियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठते सर्वं जगदिदं वै लयमेष्यति सर्वं जगदिदं वै प्रचेति भूमे रापो नयो नीरो नमः चत्वारि भावपदानि गुणत्रयातीतः देहत्रयातीतः
मूलाधारस्थितो शीघ्रम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं रुद्रस्त्वम् त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणाधिं पूर्वमुच्चार्य गणाधिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अवधेन्दुरसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम् दकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् हिन्दुरुत्तररूपम् ज्ञानसन्धानम् संहिता सन्धिः ईशा गणेशविद्या गणपऋषिः गायत्री छन्दः गणपतिर्देवः गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो धन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणम् वदञ्च वरदम् हस्तैर्विभ्राणम् मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकम् रक्तवासतम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः पूजितम् भक्तानुकम्पिनं देवम् जगत्कारणमश्रुतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतत्सर्वशीर्षयोदिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वविघ्नेर्न बाध्यते स सर्वदा सुखमेकते स पञ्चमापात्रमुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयते प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयते सायं प्रातः प्रयुञ्जानो पापो भवति अर्थकाममोक्षं च विन्दति अथर्वशीर्षस्य वैधेयं यो यदि मोहाद्धास्यायति पापीयान् भवति सहस्रावर्तनात् रम्यं काममतीते तमनसाधयेत् अनेन गणपतेर्विष्णुते स वाग्मी भवति स विद्यावान् भवति ब्रह्माध्यावरणं विद्यात् यो दुर्वान् गुरेर्यजति यो लाजैर्यजति समेधावान् भवति स वाञ्छितफलमवाप्नोति स सर्वलभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी सूर्यग्रहे महानन्द्या प्रतिमा सन्निधौ विघ्नात् प्रमुच्यते ओंकार दिन करायचं ना ओंकार दिन करायचं ना पापात् प्रमुच्यते कोपऱ्याला असलेलं भवति एवं वेद परत नाटक आपण येऊ का सहनौ भुनक्तु महावीर्यं करवाहवै तेजस्विनावतीतमस्तु महाविद्विषाहवै ॐ भद्रं कर्णेष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा दिवैरङ्गैस्तुवागुंसस्तनुभिः क्षेमधेमयतं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताविषो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः गणपति चरणारविन्द
पदारविंदं शरणं शरणमहं शरणमहं प्रपद्ये. प्रपद्ये. गणेश पुराणामध्ये त्यातील मुद्गल पुराण जे आहे त्या मुद्गल पुराणामध्ये असा उल्लेख आहे, बुधवारच्या दिवशी भाद्रपद महिन्यात जर एकादशी येत असेल तर त्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोषच्या काळामध्ये कालसर्प दोष निवारणासाठी, नवग्रह दोष निवारणासाठी, विद्यार्थ्यांना विद्या प्राप्ती होण्यासाठी घरातील संघर्ष, द्वेष भावना, संध्याकाळी 6 वाजता प्रदोष काळात दीप अलंकार सेवा म्हणजे ज्योती स्वरूपेण गणपतीच्या चरणी आपण आराधना करण्यासाठी दीप अलंकार सेवा आयोजित केलेली आहे. त्या दीपोत्सव का करायचा, तर दीपाचा जे ज्योत असतो ते वरच्या दिशेकडे जात असतो. आपली बाधा, पीडा, संकट, दुःख, दोष, दरिद्रता, भक्ती देवापर्यंत पोहोचावं, आकाशात पोहोचावं, त्याचा मार्ग म्हणजे दीपज्योती आराधना. गणेश पुराणात सांगितल्यामुळं उद्या या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता सर्वांनी लाल वस्त्र नेसून अथवा केशरी रंगाचं वस्त्र नेसून या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यासाठी यावं. आणि ज्यांना संकल्प करायचा आहे किंवा ज्यांना आपल्या स्वहस्ते दीप प्रज्वलित करायचा आहे त्यांनी 20 रुपयाचा संकल्प पावती घ्यावं आणि उद्या संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी गणपती चरणी दीपज्योती समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं असं ताता गणपती मंडळातर्फे आवाहन करीत आहे. दुसरी गोष्ट, रविवारच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणामध्ये गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र याचं 21, 27, 54, 108 वेळा पठण केल्यास विद्यार्थ्यांना, माणसांना, व्यक्तींना, प्रत्येक मानवाला विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, यश, कीर्ती, अखंड महालक्ष्मी कृपा, अनुग्रह प्राप्त होतो. म्हणून गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलेलं आहे. यंदा गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आलं असल्यामुळं ग्रहण रविवारी रात्री 10 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत आहे. त्या काळामध्ये आंघोळ करून लाल वस्त्र नेसून जेवढं शक्य होईल तेवढं गणपती अथर्वशीर्ष पठण करावं. ते पठण केल्यामुळं आयु, आरोग्य, ऐश्वर्य तर प्राप्त होतेच, विशेष तुमच्या मुखामध्ये वाक्शुद्धी प्राप्त होऊन विद्या प्राप्त होते. सर्वांनी जेवढं शक्य होईल तेवढं शक्य पालन करून ग्रहणामध्ये मंत्र जप करायचा आहे. आता विशेष गणपतीच्या चरणी प्रार्थना करायचं आहे. हात जोडा सर्वांनी, म्हणायचंय, हे गणपती देवता अथर्वशीर्ष पठण करत असताना आमचं लक्ष दुसरीकडे गेलं असल्यास पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. पठण करण्याची पद्धत आम्हाला माहित नाही. आमच्या मनात आलं त्याप्रमाणे आम्ही पठण केलेलं आहे. ते स्वीकारून पूर्ण फल द्यावं. मंत्र म्हणण्याची पद्धत, शब्द उच्चार करण्याची पद्धत आम्हाला माहित नाही. काना मात्रा वेलांटी या उच्चारामध्ये स्वरामध्ये काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं गणाधिपा यत्पूजितं मया देवा परिपूर्णं तदस्तु ते. अनियाध्यानवाहनानि षोडशोपचार पूजानि भगवान् सर्वात्मनः सुप्रेतो सुप्रसन्नो वरदो ब्रह्मा
उत्तरे शुभकर्मण्य विघ्नमस्तु भवन्तो भ्रमन्तो श्री महागणाधिपते गौरप्रसादं शिरसा गृह्णामि। आपल्या सर्वांच्या वतीने साता गणपतीच्या चरणी आरती समर्पित होणार आहे। आरती झाल्यानंतर पुनश्च एकदा 2 मिनिटाचं जप ध्यान होणार आहे। त्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल। असलेल्या ठिकाणी सर्वांनी उठून उभं राहायचंय। मंगलमूर्ती मोरया गणराया
ब्रह्मभूर्भुवस्वरो ईशान्यस्तर्वविद्यानां ईश्वरस्तर्वभूतानां ब्रह्माधिपतये ब्राह्मणो अधिपतये ब्रह्म शिवो मे सदाशिवो एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति एकदन्तं चतुर्हस्तं आशां सुषधारयं हृदयं च वरदं मार्गले ठिकाणी प्रदक्षिणा करायची आत्मप्रदक्षिण नमस्कारं समर्पयामि यस्य प्रत्याजनामोक्त्याङ्गः पुण्यक्रियादशो नियोगिन्या सम्पूर्णतां याति सत्यो वन्दे तमच्युतं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं गणाधिपान् यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अनियाद्यान वाहनादि षोडशोपचार पूजायै भगवान् सर्वात्मकः सुप्रेता सुप्रसन्नो वर्धो भृत्वः उत्तरेश वकरमण्य विघ्नमस्तुतिं भवन्तो ब्रुवन्तो मंगलमूर्ति गणाधिपति देवतावर प्रसादं शिरसा गृह्णामि खाली बसून घ्या श्वासानी ओम गम या मंत्राचा जप करायचा आहे ओम गम श्वास सोडताना गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जेव्हा मी सांगतो तेव्हा मंत्र बंद करायचा आहे जे मंत्रोच्चारण झालेलं आहे वेद मंत्राचा त्या उच्चारणामुळे या वलयामध्ये गणपतीचं अस्तित्व निर्माण झालेलं असतंय त्या गणेश भगवंताचं दर्शन आपल्याला घडावं म्हणून हा तांत्रिक मंत्र जपचं विधी आहे हात जोडायचं नाही हात गुडघ्यावरती ठेवायचा हात जोडायचं नाही चष्मा काढा एकमेकांचा शक्यतो स्पर्श होणार नाही या पद्धतीत बसा डोळे बंद करा ताठ बसा माझं मी तांत्रिक मंत्राचा जप सुरुवात करत आहे श्वास घेताना ओम गम श्वास सोडताना गणपतये नमः आणि जेव्हा मी मधीच सांगतो त्यावेळी मंत्र बंद करायचं फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं ज्यावेळी शंखनाद होईल त्यावेळी डोळे उघडायचं आणि स्वतःच्या हात पाहायचं सुरुवात करतोय त्वा गणपती वामहे कविं कवीनामुपमश्रवस्त्रमं ज्येष्ठराजं ब्राह्मणस्पतः आनशृण्वन्नोतिभिः सीधसाधनं श्रीमहागणाधिपतये नमः ग्लौं गं गणपतये गज 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 अस्तिमुखाय लंबोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः इहागच्छ आगच्छ आगच्छन्तु
गणपतीचं दर्शन घडलेलं आहे, ज्यांना डोळ्यासमोर गणपती दिसलेला आहे त्यांनी हात वरती करायचं, ज्यांना दिसलं नाही त्यांनी पुनश्च एकदा गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा पठण करणं गरजेचं आहे. कधीतरी करा, कारण तुमचं लक्ष नव्हतं त्यामुळं त्या गणपतीचं दर्शन तुम्हाला घडलेलं नाही. आज जोडा आता सर्वांनी. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. मी वेणुगोपाळ, जिल्हा पंतलू. मला ताता गणपती मंडळाने या ठिकाणी अथर्वशीर्ष पठणाचा पौरोहित्य करण्यास संधी दिली, गणपतीच्या चरणी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल ताता गणपती मंडळाचा कृतज्ञता व्यक्त करीत आहे. धन्यवाद आहे, आभारी आहे. कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांनी उठावं, सर्वांनी पण त्यांना प्रसाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
काय बोलले? डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक, आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरळ यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन, चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक, मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुद्दद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मद्दा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील,
ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59, 8087 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर. विजयम SS होम डेकोर. घराला घरपण देणारं UPVC फक्त विजयम SS या सजावट शोरूम मध्येच. UPVC बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी, भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा. कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो, जुना दगडी बांधकाम असो व जुना वाडा, घर असो, त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित UPVC PVC च्या सहाय्यानं आकर्षक, दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा रुबाबदार. पुणे, मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरात विजयम SS या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर, ऑफिस, शोरूम, मेडिकल, मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत. आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा. किचन ट्रॉली, वॉर्डरोब, बेड, होम टेम्पल, सोफा सेट, वॉल पॅनलिंग, फॉल सिलिंग, टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल. पर्यावरण बचाव, पेड़ बचाव, क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन, होलसेल दरात. विजयम SS. प्रोप्रायटर V मंथेन. मोबाईल क्रमांक 94 21 95 35 45, 26/32, विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी, MIDC सोलापूर. शाखा 2, हिरामोती टॉवर जवळ, प्रगती चौक, विडी घरकुल, सोलापूर. मार्केटिंग डायरेक्टर 90 28 72 44 49. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 89 75 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.